नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला सेकंड लेक्चर बघायचं आहे डिजिटल कम्युनिकेशन टेक्निकचं. तर फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कोहिरंट, नॉन कोहिरंट, देन बायनरी अँड EMRA स्कीम. हे जे कोहिरंट आणि नॉन कोहिरंट आणि बायनरी आणि EMRA स्कीम आहे, हे आपण डिफरन्सच्या फॉर्ममध्ये बघितलं होतं. त्यानंतर काही डेफिनेशन टाईप कन्सेप्ट होते. प्रोबॅबिलिटी एरर, पॉवर स्पेक्ट्रा, बँडविड्थ इफिशियन्सी आणि D2A कन्व्हर्टर. D2A कन्व्हर्टर ऑलरेडी झालंय आपलं. आणि नेक्स्ट आपण मोठा पॉईंट बघितला होता, नीड ऑफ डिजिटल कॅरियर वेव्ह मॉड्युलेशन. राईट. तर त्यामध्ये आपण टेलिफोन लाईन हे प्रिफर केलं होतं की ज्यामध्ये बँडविड्थ ही कमी लागते. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ॲनालॉजी विथ ॲनालॉग मॉड्युलेशन स्कीम. ॲनालॉजी विथ ॲनालॉग मॉड्युलेशन स्कीम. आता ॲनालॉजी शिकण्यासाठी आपल्याला माहित आहे की ASK जे की ॲम्प्लिट्यूड शिफ्ट किंग हे इज ॲनालॉगस टू द व्हॉट AM. हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. वेअरॅज FSK इज ॲनालॉगस टू द FM. देन PSK इज ॲनालॉगस टू द PM. बरोबर. सो त्याप्रमाणे आपण याला ह्या तिन्ही कंटेंटला आपण म्हणू शकतो. दॅट इज फर्स्ट कंटेंटला आपण असं म्हणू शकतो, दॅट इज डिजिटल ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. ठीक आहे. सो याला जर आपण डिजिटल ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हटलं तर याला पण आपण काय म्हणणार, डिजिटल फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. ठीक आहे. आणि आफ्टर दॅट डिजिटल पोझिशन मॉड्युलेशन. ओके. देन यानंतर आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ डिजिटल कॅरियर वेव्ह. तर क्लासिफिकेशन मध्ये एक आपल्याला डायग्रामच्या फॉर्ममध्ये आहे, क्लासिफिकेशन ऑफ डिजिटल कॅरियर वेव्ह, CW म्हणजे कॅरियर वेव्ह टेक्निक्स. तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण बायनरी स्कीम बघितली आहे बघा. बरोबर. तर यालाच म्हटलं तर बायनरी ट्रान्झिशन आणि दुसरं असतं EMRA ट्रान्झिशन. ठीक आहे. सो हे एक क्लासिफिकेशनचाच भाग आहे पुढचा. पहिले आपण डायग्राम बघू आणि नंतर मग याला एक्सप्लेन करू. ठीक आहे. सो this is the diagram of what classification of digital carrier wave. ओके. सो यामध्ये काय दिलेलं आहे बघा की डिजिटल कॅरियर वेव्ह टेक्निक आहे ही तीन याच्यामध्ये डिवाइड झाली, डिजिटल ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, डिजिटल पोझिशन मॉड्युलेशन आणि डिजिटल FM मॉड्युलेशन. हे आपण आता बघितलं. तर AM ही आहे दोन प्रकारात डिवाइड झाली, EMRA PAM, देन BASK. BASK आता हे आपल्याला होणार आहे बायनरी ट्रान्झिशन मध्ये. ठीक आहे. देन डिजिटल PM हे डिवाइड होतं तीन भागामध्ये, एक BPSK, QPSK आणि EMRA PSK. ठीक आहे. EMRA त्यानंतर EMRA हा कॉमन आहे. ओके. त्यानंतर EMRA पा यामध्ये पण FSK कॉमन आहे. तर तिघांमध्ये EMRA PSK PAM डिपेंड अपॉन त्यांचे नाव, ते EMRA हा कॉमन आहे. त्यानंतर MSK आणि BFSK. राईट. तर हे कॅटेगरीज आपण मी आता जसं तुम्हाला सांगितलं की आपण बायनरी स्कीम ऑलरेडी बघितली आहे, इवन EMRA स्कीम ही पण बघितली आहे. तर तेच आपल्याला आता यामध्ये कंटिन्युएशन करायचे की त्याचा एक्स्ट्रा जो BPSK किंवा BASK हा जो प्रकार आहे हा डिवाइड कसा होतो तर ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. सो हा जो आपला बायनरी ट्रान्झिशनचा प्रकार आहे. ओके. तर आपल्याला माहिती आहे बायनरी ट्रान्झिशन मध्ये की 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये आपण काय करतो, इनपुट देत असतो. राईट. आणि हे जे 0 आणि 1 आहे हे रिप्रेझेंट काय करतात, टू डिस्टिंक्ट ॲम्प्लिट्यूड रिप्रेझेंट करतात. राईट. टू डिस्टिंक्ट ॲम्प्लिट्यूड ॲज अ व्हॉट, BASK, बायनरी ॲम्प्लिट्यूड शिफ्ट किंगच्या फॉर्म मध्ये त्याला BSK म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार की टू डिस्टिंक्ट फेजेसच्या फॉर्म मध्ये
आपण रिप्रेझेंट करतो त्याला आपण म्हणतो BPSK, बायनरी पोझिशन शिफ्ट की. ठीक आहे. अँड देन या पर्टिक्युलर एव्हरी बायनरी सिस्टम हॅज ओनली 2 सिम्बॉल. याच्यामध्ये याच्यामध्ये किती असणार, 2च सिम्बॉल असणार. तर याला आपण म्हणतो बायनरी ट्रान्झिशन. पण MRA ट्रान्झिशन जे आहे, तर ह्या MRA ट्रान्झिशन मध्ये M पॉसिबल सिम्बॉल असतात, जे की आपण ऑलरेडी बघितलेले, बट त्यामध्ये डेटा जरा कमी होता. ओके, सो M पॉसिबल ट्रान्झिशन. मग M पॉसिबल ट्रान्झिशन म्हणजे की MRA इज ग्रेटर दॅन व्हॉट 2, म्हणजे व्हॅल्यू ऑफ M कॅन बी दॅट इज 4, 8, 16 अँड सो ऑन, म्हणजे 4च्या मल्टिपल असणार. ओके, इफ M इज इक्वल्स टू जर 4 घेतलं, राईट, सो वी क्लब द 2 कॉन्झिक्युटिव्ह इनपुट इन द फॉर्म ऑफ व्हॉट ग्रुप. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करू शकतो, 2 इनपुट क्लब करू शकतो विथ इन द फॉर्म ऑफ बिट अँड दे फॉर्म व्हॉट ग्रुप. म्हणजे 2 इनपुटचा काय बनतो, एक ग्रुप बनतो. म्हणजेच याच्यापासून आपण काय करू शकतो, 4 पॉसिबल सिम्बॉल तयार करू शकतो. सो 4 पॉसिबल सिम्बॉल कोणचे 0 0 0 1 1 0 अँड 1 1. ओके, तर हे 4 पॉसिबल आपण सिम्बॉल जनरेट करू शकतो. देन आता हे जे आपण सिम्बॉल रिप्रेझेंट केले आहे, राईट, हे ॲज अ डिस्टिक्ट फेज व्हॅल्यू म्हणून QPSK ला रिप्रेझेंट करतो. म्हणजे आलं का, जसं आपण इथं डिस्टिक 2 अँप्लिट्यूड केलं होतं तर BASK आलं होतं, 2 डिस्टिक फेज म्हटलं होतं BPSK आलं होतं. जर फेज व्हॅल्यू असेल तर हे काय असणार, QPSK. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो की रिलेशन बिटवीन सिम्बॉल M अँड N इज रिटन ॲज M इज इक्वल्स टू 2 raised to what, N. ओके, सो एक्झाम्पल ऑफ QPSK म्हणजे ह्या MRA ट्रान्झिशनचे एक्झाम्पल जर म्हटले आपण तर QPSK, नंतर MRA FSK, त्यानंतर MRA PSK and then MRA ASK. ठीक आहे. सो हे याचे काय होतात, टोटल एक्झाम्पल होतं. आणि आपल्याला माहिती आहे की MRA मध्ये बँडविड्थ ही कशी असते, स्मॉलर असते, आणि एरर सुद्धा कसं असतं यामध्ये कमी असतं. तर ही MRA ट्रान्झिशन चांगली प्रकारची एक डिजिटल कॅरियर वेव्ह टेक्निक म्हणून आपण वापरतो. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. बघा, हे जे आहे हे क्लासिफिकेशन ऑफ डिजिटल कॅरियर वेव्ह टेक्निक्सचे जी डायग्राम आहे त्याचं क्लासिफिकेशन. ठीक आहे. सो याला बायनरी ट्रान्झिशन आणि MRA ट्रान्झिशन असं म्हणतात. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पण याबद्दल विचार केलेला आहे की बायनरी आणि MRA काय आहे, म्हणजे डायरेक्ट ही टर्म काही आलेली नाहीये. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. नेक्स्ट आपल्याला बघायचंय बघा आता ASK. जसं आपण प्रिव्हियस जो चॅप्टर होता, तर त्यामध्ये आपण जसं पर्टिक्युलर ट्रान्समीटर रिसिव्हर प्रत्येकाची डेल्टा मॉड्युलेशनचे असेल जशा सगळ्या डायग्राम जशा बघितल्या त्याप्रमाणे आता आपल्याला ASK, FSK आणि PSK अशा 3 कॅटेगरी शिफ्टिंग मध्ये आपल्याला हा चॅप्टर पूर्ण कव्हर करायचा आहे. ठीक आहे. सो फर्स्ट दॅट इज ASK. ASK ला काय म्हणतो आपण, ॲम्प्लिट्यूड शिफ्ट की, आणि यालाच आता आपण काय म्हटलं, डिजिटल ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. ठीक आहे. सो डेफिनेशन काय याची बघा, हा पॉइंट थोडासा मोठा आहे किंवा प्रत्येक जे शिफ्ट किंग आहे हे थोडंसं लेंदी आहे. ठीक आहे. तर बघा, डेफिनेशन काय की आपल्याला माहिती आहे की हे काय आहे की डिजिटल कॅरियर मॉड्युलेशन आहे, राईट. तर हे डिजिटल मॉड्युलेशन कॅरियर असल्यामुळं हे काय करतं, ॲम्प्लिट्यूड ऑफ सायनोसॉइडल कॅरियर वेव्ह हे 2 प्रीडिटरमाइंड व्हॅल्यू सांगतात. बरोबर, दे की 0 किंवा 1. डिजिटल म्हटलं तर 0 आणि 1च्या फॉर्म मध्येच आपल्याला आउटपुट मिळणार आहे. बरोबर. सो आपण याला असं डिफाइन करू शकतो की इट इज अ डिजिटल कॅरियर मॉड्युलेशन in which amplitude of sinusoidal wave
sinusoidal wave, carrier wave, which two predetermined value. So predetermined value म्हणजे 0 or 1 as a digital input. हे डिजिटल इनपुट म्हणून घेतो आपण. ठीक आहे. सो त्याला आपण म्हणणार ASK एम्प्लिट्यूड शिफ्ट किंग. मग आता ह्या ASKचं जनरेशन कसं होतं. ठीक आहे. तर जनरेशन साठी आपण यामध्ये वापरतो सिम्पलेस्ट टाइप ऑफ डिजिटल कॅरियर वेव्ह. राईट. सो डिजिटल कॅरियर वेव्ह मॉड्युलेशन मध्ये आपण वापरणार कॅरियर फ्रिक्वेन्सी. So FC is nothing but your carrier frequency, and mathematically it is written as EC is equals to sine of 2 pi FC coefficient of t. ठीक आहे. सो हे आपलं ASK चं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन झालं. ओके. तर आता मग हे जे रिप्रेझेंटेशन आपण बघतोय तर ते इन द फॉर्म आपण डायग्रामला याला एक्सप्लेन करू. तर बघा डायग्राम कशा प्रकारे. ओके. बघा यामध्ये इथे डायग्राम दिलेली आहे आपल्याला ASK जनरेटरची. आता ASK जनरेटर मध्ये काय करतोय आपण की जसं आपल्याला माहिती आहे की डिजिटल जे सिग्नल आपण देतोय ते विथ द हेल्प ऑफ कसे देतोय ते कम्प्युटर थ्रू देतोय. राईट. सो डिजिटल सिग्नल फ्रॉम कम्प्युटर इट इज अ युनिपोलर. हे युनिपोलर NRZ नॉन रिटर्निंग टू झिरो या पद्धतीने मॉड्युलेटिंग सिग्नल आपण इनपुट देतो. राईट. मग ते सिग्नल आपण देणार कशाला मल्टीप्लायरला. राईट. मल्टीप्लायर काय करणार हे सिग्नल पुढं म्हणजे 2 पाय हे 2 साइन ऑफ 2 पाय FCT हे कॅरियर ऑसिलेशन ॲज अ मल्टीप्लायर असं म्हणतो आपण. हे प्रोडक्ट मॉड्युलेटर आहे. ते प्रोडक्ट मॉड्युलेटर मध्ये वन ऑर मोर वेव्ह किंवा सिग्नल आपण काय करतो ऍड करतो. राईट. देन हे जे प्रोडक्ट मॉड्युलेटरचं आउटपुट आहे ते आपण दॅट इज BPF म्हणजेच बँड पास फिल्टर याला देतो. राईट. सो बँड पास फिल्टर मग आउटपुट हे दोन फॉर्म मध्ये तयार करतं. तर बँड पास फिल्टरचं आउटपुट जर ट्रान्समिट कॅरियर इज ट्रान्समिटेड हे जे आपण यामध्ये कॅरियर आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल जर हा जर आउटपुट जर 1 दाखवत असेल राईट तर आणि तरच काय होईल हे सेंड होईल. जर आउटपुट तुमचं जर 0 असेल तर हे सेंड होणार नाही. ठीक आहे. सो बँड पास फिल्टर कॅरियर जर तुमचं ट्रान्समिटेड सिग्नल हे जर 1 असेल तरच काय करणार ते तुमचे सिग्नल ट्रान्समिट करणार. जर ते सिग्नल जर 0 असतील कॅरियर सिग्नल तर ते ट्रान्समिट करणार नाही. ओके. सो यावरून आपण काय करू शकतो एक आउटपुट फॉर्म मध्ये सिग्नल ASK चे रिप्रेझेंट करू शकतो. ओके. सो आउटपुट फॉर्म मध्ये आपल्याला लिहिण्यासाठी बघा की voltage of ASK of t is equals to that is a d of sine 2 pi FCT. ठीक आहे. देन याच्यामध्ये हा जो d आहे हा काय कन्सिडर होतो आपला डेटा बिट. ओके. सो इफ जर d ची व्हॅल्यू जर 1 असेल तर आणि इफ d ची व्हॅल्यू जर 0 असेल तर जर d ची व्हॅल्यू जर 1 असेल तर VASK of t is equal to साइन ऑफ 2 पाय FCT येणार. बरोबर. जर याची जर व्हॅल्यू 0 असेल तर सिम्पली तुमचं व्होल्टेज इज इक्वल टू काय असणार 0. बरोबर. तर हे काय डिजिटल तुमचं जे 0 आणि 1 च्या फॉर्म मध्ये आउटपुट असतं त्या पद्धतीने आपण याला काय करतो राईट करतो. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड अस जनरेशन ऑफ व्हॉट ASK. आणि त्यामध्ये बघा तुम्हाला वेव्ह फॉर्म सुद्धा दिलेले आहे. ओके. सो हे वेव्ह फॉर्म एकदा आपण बघू.
वेव्ह फॉर्म बघा, यामध्ये आपल्याला 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये दिले बघा. डेटा सिग्नल हे 110010, राईट. 11 असल्यामुळे हा डिजिटल सिग्नल NRZ म्हणजे नॉन रिटर्निंग 0 हा काय झाला तुमचा ऑन झाला 1 ला, राईट. त्या पद्धतीने BSK म्हणजे बायनरी एम्प्लिट्यूड शिफ्ट इन आउटपुट हे त्यावेळेस तुमचं क्लिप झालं, राईट. त्यांनी साईन वेव्ह दाखवल्या, अदरवाईज झिरोला त्याने झिरोज दाखवले. जे क्लिप केलेला पार्ट आहे त्याला आपण साईन ओमेगा CT असं म्हटलं, राईट. त्याला जर 2 TB हा एक काय आहे टाइम इंटरवल आहे, 1 TB म्हणजे तुमचा 1 बॉड होतोय, बरोबर. मला असं वाटतं सेकंड चॅप्टर मध्ये तुम्हाला मी डिटेल सांगितलेलं आहे की बॉड काय असतं, बिट काय असतं. ओके, सो इथं सुद्धा यांनी एक्सप्लेन करून दिलेलं आहे बघा की बिट रेट किती आहे, 6 बिट पर सेकंद. बॉड रेट 6. बॉड रेट आणि बिट रेट आपण बघितलेलं आहे की हा इक्वल असतो. सो बिट रेट इज इक्वल टू व्हॉट, इट्स अ बॉड रेट, राईट. सो दिस इज व्हॉट ASK वेव्ह फॉर्म. ओके, सो आता यानंतर आपल्याला बघायचं आहे दॅट इज बॉड रेट. बॉड रेट कशाने रिप्रेझेंट करतो आपण, NB, कारण याचा पुढे उपयोग होणार आहे. सो बॉड रेट इज NB फॉर ASK. ASK साठी आपण काय करतो, 1 बिट फॉर 1 सिम्बॉल घेतो, 1 बिट फॉर 1 सिम्बॉल. ओके, त्यावेळेस बॉड रेट काय असेल, बॉड रेट इज इक्वल टू बिट रेट. का, कारण 1 बिट हा इक्वल आहे 1 सिम्बॉलच्या, म्हणून बॉड रेट इज इक्वल टू बिट रेट. आणि आपण ऑलरेडी सेकंड चॅप्टर मध्ये हे क्लिअर केलेलं आहे की बॉड रेट म्हणजेच बिट रेट असतो. ओके, सो NB इज इक्वल टू R, बट हा जो बिट रेट आहे हा आपण आरच्या फॉर्म मध्ये न घेता FBच्या फॉर्म मध्ये घेतो. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट अ बॉड रेट, छोटा कन्सेप्ट. ठीक आहे. देन आता जसं तुम्ही जनरेशन केलं ASKचं, बरोबर, यामध्ये आपण डेफिनेशन घेतली, त्यानंतर यामध्ये एक इक्वेशन घेतलं आणि त्यानुसार आपण 0 आणि 1 फॉर्म मध्ये याला सिम्पली डिफरन्शिएट केलं आणि त्याची वेव्ह फॉर्म बघितली, राईट. आता त्याचं आपल्याला काय बघायचं, ट्रान्समिशन बँडविड्थ ऑफ ASK सिग्नल. ओके, तर बँडविड्थ कशी असते म्हणजे तुम्ही पहिले जनरेट केले, नंतर ट्रान्समिशन बँडविड्थ म्हणजे यानंतर कुठला पॉईंट येईल, दॅट इज ASK रिसिव्हर म्हणजे ट्रान्समिशन रिसिव्हर. त्यानंतर त्याची कॉन्स्टुलेशन डायग्राम, हा कॉन्स्टुलेशन डायग्राम हा नवीन प्रकार यामध्ये. ठीक आहे, सो याला नोट करून घ्या. चॅप्टर तसं बघितलं तर सोपं आहे, कारण पहिले तुम्ही चॅप्टर बरेच लेंदी बघितलेले, पण डायग्राम यामध्ये ASKचाच नेक्स्ट पॉइंट. सो ट्रान्समिशन बँडविड्थ ऑफ ASK सिग्नल. आता बघा, बँडविड्थ ही ASK ची डिपेंड असते त्याच्या बिट रेटवर. आपण आताच बघितलं बिट रेट कशाने दाखवतो, FB ने. FB वर डिपेंड असते म्हणजे FB इज इक्वल टू 1/TB, कारण का इंटरवल आहे ना तुमच्याकडं, इंटरवलवर डिपेंड असते किती इंटरवलला घेतले पाहिजे त्यामुळे. सो आपण जर मॅक्सिमम बँडविड्थ जर घेतली, ओके, सो ASK सिग्नल ते रिप्रेझेंट कसे करणार, बँडविड्थ ऑफ मॅक्सिमम इज इक्वल टू, मॅक्सिमम किती असली पाहिजे, 2FB. आता लक्षात घ्या हे 2FB हे हर्ट्स मध्ये, बँडविड्थ आपण हर्ट्स मध्येच मोजतो, बट महत्वाचं हे जनरेट कसं होतं. तर बघा, आपल्याकडे एक वेव्ह फॉर्म आहे, हा याचा सेंटर पॉइंट म्हणू आपण FC, कॅरियर फ्रिक्वेन्सी. LHS ला F मायनस FB अँड पॉझिटिव्हला आपण काय घेणार, FC प्लस FB. अँड दिस ग्राफ इज प्लॉटेड amplitude versus frequency, frequency on x-axis. ओके, सो यामध्ये तुमची मॅक्सिमम बँडविड्थ किती झाली, 2FB. का बरं, बघा आता याला तुम्ही जसं सबस्ट्रॅक्ट करणार तर सबस्ट्रॅक्ट करताना हा मायनस काय होईल, प्लस होऊन जाईल, बरोबर. तर FC काय होणार यामध्ये, कॅन्सल. म्हणजे डिफरन्स ज्यावेळेस तुम्ही कन्सिडर करता तर FC प्लस FB मायनस
एफ सी मायनस एफ बी. तर ह्या मायनस साइन याला मल्टिप्लाय होणार एफ सी प्लस एफ बी मायनस एफ सी, आणि हा मायनस मायनस काय होईल प्लस एफ बी. सो एफ सी गेट कॅन्सल, एफ बी प्लस एफ बी 2 FB. म्हणजे झालं का आपली बँडविड्थ 2 FB. ही काय झाली मॅक्सिमम झाली. ओके, बट ह्या ट्रान्समिशन ऑफ बँडविड्थ मध्ये एक वन रेस्ट्रिक्टेड हे असतं, बँड पास फिल्टर असतं, राईट. वन रेस्ट्रिक्टेड बँड पास फिल्टर आपण सिग्नल काय करतो एक रेस्ट्रिक्ट करतो. मग आता ही रेस्ट्रिक्ट करण्यासाठी बघा बँडविड्थ इज इक्वल्स टू आपल्याला फॉर्म्युला आहे 1 + R × FB. आता हा R काय, R इज नथिंग बट अ फॅक्टर रिलेटेड फिल्टर चॅनल. ठीक आहे, फॅक्टर रिलेटेड फिल्टर चॅनल. मग आता ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की डिजिटलची किंवा या फॅक्टर रिलेटेडची व्हॅल्यू ही किती असू शकते 0 और 1. बरोबर. जर आर ची जर व्हॅल्यू जर 1 झाली म्हणजे तुमची बँडविड्थ किती होणार 1 + 1 × FB, म्हणजे झालं काय पुन्हा 2 FB. म्हणजे हे पुन्हा आउटपुट काय होते तुम्हाला ॲज इट इज मिळते, म्हणजे ते काय होतं मॅक्सिमम बँडविड्थ जनरेट करतं, राईट. सो तुम्हाला ह्याच डायग्रामवरून ते स्पेसिफिकली प्रूफ होतं. पुन्हा तुमच्याकडे दुसरा फॉर्म्युला सुद्धा आहे, तो रेस्ट्रिक्टेड बँडविड्थ म्हणजे विथ द हेल्प ऑफ बँड पास फिल्टर थ्रू आपल्याला मिळतो. ठीक आहे, सो याला नोट करून घ्या. यानंतर आपल्याला बघायचं आहे ASK रिसिव्हर. ASK रिसिव्हरची सुद्धा यामध्ये आपल्याला डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे, सो याला नोट करून घ्या. ओके, नेक्स्ट. डायग्राम थोडीशी एक आउटपुट साइडला कट झालेली आहे, बट आपलं काम होऊ शकतं. बघा, दिस इज व्हॉट ASK रिसिव्हर. आता ह्या ASK रिसिव्हर मध्ये बघा काय दिलंय, याच्यामध्ये बघा सिंक्रोनस कॅरियर आहे, म्हणजे हे काय मल्टिप्लेक्सर आहे. म्हणजे ASK आणि नॉइज हे काय करतोय आपण यामध्ये बोथ अप्लाइड करतो. हे आपण पहिले यामध्ये पण सुद्धा बघितलेलं आहे, राईट. मग मल्टिप्लायरचं आउटपुट हे कशाला देतो आपण इंटिग्रेटरला, राईट. आणि देन इंटिग्रेटर मध्ये बघा बिट सिंक्रोनायझेशन हा एक पार्ट यामध्ये जॉईन करतोय कोणाला सॅम्पल आणि होल्ड ब्लॉकला. बरोबर. सो आउटपुट ऑफ इंटिग्रेटर इज अ सॅम्पल्ड, बरोबर, टू द पर्टिक्युलर इन्स्टंट किती असतो TB, राईट. सो द मॅक्सिमम पॉसिबल व्हॅल्यू ऑफ आउटपुट इज सॅम्पल व्हॅल्यू इज हेल्ड टू द व्हॉट सॅम्पल अँड होल्ड सर्किट. याच्यामध्ये काय असतं मॅक्सिमम पॉसिबल आपल्या सिम्पली आउटपुट व्हॅल्यू असतात ते होल्ड करून ठेवण्याचं काम करतं. आणि हे आउटपुट कोणाला दिलं जातं इनपुट ऑफ कंपॅरेटर, राईट. सो कंपॅरेटर मध्ये मग आता आपल्याला दोन प्रकार इथे दिसून येतील की सॅम्पल अँड होल्ड सर्किट, राईट. हे जे सॅम्पल अँड होल्ड सर्किट आहे याचं जर आउटपुट लेस दॅन जर 1V असेल, SH, एक मिनिट याला आपण रायटिंग पॅडवर घेऊ. जर सॅम्पल अँड होल्ड सर्किटचं आउटपुट हे जर लेस असेल V पेक्षा, ओके, सो द कंपॅरेटर तुम्हाला काय दाखवणार कंपॅरेटरचं आउटपुट हे कसं असेल लो असेल, म्हणजेच ASK आउटपुट हे 0 झालं. सॅम्पल अँड होल्ड सर्किटचं जर आउटपुट हे ग्रेटर असेल V पेक्षा, देन आपल्याला कंपॅरेटर याचं उलट सांगणार आउटपुट इज व्हॉट हाय असेल, म्हणजे डिजिटल मध्ये याचा अर्थ काय होतो 1. ठीक आहे, सो डायग्राम वाईज आपण जर बघितलं तर काही नाहीये की ASK प्लस नॉइज आपण काय करतो इंटिग्रेटरला देतो, आणि इंटिग्रेटर कोणाला देतं सॅम्पल्ड आणि होल्ड ब्लॉकला. मग सॅम्पल्ड आणि होल्ड ब्लॉक हा आपला देतोय कंपॅरेटरला, राईट. मग कंपॅरेटर आपल्याला हे दोन प्रकारचे आउटपुट सांगतोय. ओके,
सो दिस इज व्हॉट होल अबाउट ASK रिसिव्हर. बट जसं तुम्हाला मी सांगितलं की यामध्ये एक नवीन प्रकार आहे. काय आहे? त्याला आपण म्हणतो कॉन्स्टुलेशन डायग्राम. ठीक आहे. सो कॉन्स्टुलेशन डायग्राम ही पहिले जनरल मध्ये, नंतर आपल्याला कॉन्स्टुलेशन डायग्राम ऑफ ASK बघायचे. ठीक आहे. सो ही कॉन्स्टुलेशन डायग्राम जी आहे, एक्स ऍक्सिस आपण प्लॉट करतो बघा फेज कॅरियरवर, आणि वाय ऍक्सिस आपण प्लॉट करतो दॅट इज अ क्वाड्रेचर कॅरियरवर. क्वाड्रेचर कॅरियर हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, आणि त्यामधून आपण ओरिजिन मधून एक थर्ड वेव्ह पास करत असतो. तर याची काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण डायरेक्ट डायग्राम मध्येच बघूया. बट पॉइंट इज व्हॉट कॉन्स्टुलेशन डायग्राम. ओके, दिस इज व्हॉट कॉन्स्टुलेशन डायग्राम, पण जनरल डायग्राम आहे. ठीक आहे. सो यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल, मी जसं म्हटलं वाय ऍक्सिस क्वाड्रेचर कॅरियरवर आहे आणि नंतर हा फेज कॅरियर आहे. ओके. तर यामध्ये एक्स ऍक्सिस ही आपल्या आय कंपोनंट अँप्लिट्यूडवर दिलेलं आहे, वेअर ॲज वाय ऍक्सिस आपलं हे क्यू, आपल्याला क्यू या कंपोनंट अँप्लिट्यूडवर दिलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्या ओरिजिन पासून बघा एक लेंथ जाते, त्याला आपण अँप्लिट्यूड असं म्हणतो. राईट. त्याला सिग्नल एलिमेंट और सिग्नल व्हेक्टर सुद्धा म्हटलं जातं. आणि हेच आपलं काय आहे, लेंथ ऑफ सिग्नल व्हेक्टर विच रिप्रेझेंट अ पीक अँप्लिट्यूड. हे काय सांगतं आपल्याला? पीक अँप्लिट्यूड सांगतं. ओके. हे साधा असं सरळ कॉन्स्टुलेशन डायग्राम, पण कशाची? साधी जनरल आहे. राईट. आता आपल्याला याच्यावरून काय बघायचं, आपल्या फॉर्म मध्ये ही डायग्राम कशी आहे. आपल्या फॉर्म मध्ये म्हणजे इन द फॉर्म ऑफ ASK. तर बघा ही ASK साठी आपल्याला डायग्राम दिली, कॉन्स्टुलेशन डायग्राम ऑफ ASK. आता ह्या कॉन्स्टुलेशन डायग्राम मध्ये काही वेगळं नाहीये. ठीक आहे. हा फार जनरल फॉर्म मध्ये दिलेला याला. तर जनरल फॉर्म मध्ये बघा तुम्हाला इथं दिसत असेल की वन फेज कॅरियर, आपण यामध्ये एक वन फेजच वापरतोय. तर वन फेज हा अपेअर होतो फक्त कशावर? आपल्या एक्स ऍक्सिसवर. हा एक्स ऍक्सिस वरच आपण रिप्रेझेंट करतो, आणि याचे दोन सिंबल, एक 0 आणि 1. ठीक आहे. सो ज्यावेळेस आपली बायनरी जर 0 अँप्लिट्यूड, जर बायनरी आपली 0 असेल, राईट, तर हा पॉइंट कशावर लोकेट होणार? ओरिजिनवर. 0 असेल तर ओरिजिन सांगा. ठीक आहे. आणि 1 जर असेल तर तो कशावर असणार? A व्होल्टवर असणार. इथे दिलेलं आहे बघा, A व्होल्ट. ठीक आहे. सो 0 फेज शिफ्ट बायनरी 1 इज अपेअर ॲट A,0 असं आपण यामध्ये A,0 हा रिप्रेझेंट केलेला आहे. ठीक आहे. याचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहे बघा. तर ASK चे ॲडव्हान्टेजेस आपल्याला याच्यावरून समजतं की ॲडव्हान्टेजेस याची एवढे आहे की ही एक सिम्पलेस्ट सर्किट आहे, आणि दुसरं याच्यामध्ये इझिली आपण काय करू शकतो, ASK सिग्नल हे जनरेट करू शकतो आणि डिटेक्ट करू शकतो. ओके. डिसएडव्हान्टेज काय? महत्वाचा की हे हायली सेन्सिटिव्ह फॉर व्हॉट? नॉईज. मग हा जर हायली सेन्सिटिव्ह असेल नॉईज साठी, सो यामधून आपण काय करू शकतो, लिमिटेड डेटा इज टू बी ट्रान्समिटेड, ओके. आणि ऍप्लिकेशन काय येईल याचं? मग याचा हा स्लो काम करतो म्हणून स्पीड टेलिमेंटरी सर्किट मध्ये याचा उपयोग होतो. आता टेलिमेंटरी सर्किट आय डोंट नो टेलिमेंटरी सर्किट इज व्हॉट. ठीक आहे. याला सर्च करा, टेलिमेंटरी सर्किट इज व्हॉट. सो याचा उपयोग त्यामध्ये होतो ASK चा टेलिमेंटरी सर्किट साठी. सो बट सर्च करा, टेलिमेंटरी सर्किट इज नथिंग बट अ व्हॉट. ओके. सो आपलं ह्या लेक्चर मध्ये पूर्ण आपण ASK काय केलं, कव्हर केलं, आणि त्याच्या आधीचे काही बायनरी आणि ॲरे पॉइंट जे आहे त्याला आपण म्हणतो स्कीम और यामध्ये ट्रान्समिशन आहे, तर ते कव्हर केले. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.